हॅलो गाईज, आम्हाला काही टाइम नाही. एमर्जन्सी साड्या द्यायच्या ते त्याच्यामुळे एकदा दाखवा म्हणलं, व्हिडिओ पण काढावा म्हणलं. दाखवत तुम्हाला मी साड्या. काल तर आमच्या पिवडीला मी सुट्टी घ्यायला लावली होती, कारण मला लोड पण होता साड्या शिवायचा. आमचं बेबी पण थांबत नाही, सारखं या करते. रडत नाही तसं खेळवल्यावर, पण खेळवतला जमत नाही ना आमच्या पिवडीला. साडीवरचा ब्लाऊज राहिलाय. शिवकन्या साडी आहे ही. शिवकन्या साडी द्यायची, साडीला नाव द्यायचंय आता. केशरी कलर. उद्या शिवजयंतीच्या साड्या येत्या. आजच गॅदरिंग आहे खरं, सिंगल कास्टा. कलर कॉम्बिनेशन छान आहे. तर कधी कधी कपडा पुरत नसल्यामुळं ना, कधी कधी आपल्याकडलंच कपडा शिल्लक राहिला त्याच्यामधूनच लावावं लागतंय जोडाजोडी करून. शाही मस्तानी साडी आहे. आज आमच्या नवरबा घरी आहेत थोड्या वेळ, तरी बसत नाहीत, नको म्हणते. माझ्या अंगात कला हाय तर शेवावं म्हणलं होतं ब्लाऊज. त्याच्या मुलीची तब्येत वगैरे जास्त आहे, त्यामुळे मोठा ब्लाऊज शिवलाय मी. पहिले शिवून दिलते त्यांना एक साडी, तिला ब्लाऊजच बसत नव्हता, त्यामुळे हा दुसरा शिवलाय. आणि इथं वन टक्स घेत असते मी, असं प्रिन्स वगैरे किंवा कटोरी वगैरे काही घेत नाही. लहान मुलांना चांगलं दिसत नाही ना शिवलेलं ते. हे मी कंपल्सरी सगळ्या साड्यांवर अशी डिझाईन करते मी. तर तुम्ही तुमच्या घरी मशीन असेल तर तुम्ही पहिल्यांदा साड्यापासून सुरुवात करा, कारण ब्लाऊज खूप डिफिकल्ट आहे ना, ते येत नाही पहिल्यांदा, जमत नाही ब्लाऊज कोणालाही, आणि बसत नाही व्यवस्थित, अवघड जातंय लय. हे बंद तर कंपल्सरी बांधावे लागतात लहान मुलांना, बसत नाही व्यवस्थित ब्लाऊज फिटिंग वगैरे. ह्या साडीवरचा ब्लाऊज हातात धरावा असं दाखवते, मला वाटवायला. काही काहीची आमच्या तालुक्यात ना सगळी शाही मस्तानी शिवतात. बाकीच्या पण आहेत साड्या, पण सगळ्यात हार्ड ही साडी आहे. ह्याच्या निर्या एकदम अवघड आहेत त्या, आणि पण दिसायला एकदम सुरेख दिसते, त्यामुळे हीच साडी शिवून नेतात. आणि बाकीच्या साड्या कोणी शिवत नाहीत. बाकीच्या पण चांगल्या दिसतात साड्या, पण कोणीच शिवत नाहीत, कारण कमी पैशामध्ये एकदम चांगली क्वालिटीची म्हणल्यावर. बघा, ही साडी पुण्या मुंबईला 1200 रुपये शिलाई असती साडीची, ह्या 1000 रुपये तरी शिलाई आहे कमीत कमी. तर आम्ही 500 मध्ये शिवून देतो, त्याच्यात अस्तर असतं इन्व्हॉल्व, 2 मीटर अस्तर लागतंय. 450 रुपये शिलाई पडते फक्त, म्हणजे 500 रुपये कमी किमतीत एकदम भारी क्वालिटीचं कसं शिवून घ्यायचं असं आहे कस्टमरचं मत. त्याच्यामुळे हीच साडी शिवून नेते, ती हीच साडी शिवा म्हणतात सगळेजण. नवीनच आहे 6 वारी साडी ही. त्यांनी जॉईंट केलंय हाताने, असं कपडा पुरत नसल्यामुळे तुकडे तुकडे जोडून असं केले. तर तुम्ही म्हणू नका की जास्त करून ही सारखी एकच साडी दाखवते, शाही मस्तानी साडी, शाही मस्तानी. आमच्या तालुक्याच ठिकाणी एकच साडी शिवून नेतात. अवघड पण आहे, दिसायला पण सुरेख आहे, शिवण्यासाठी थोडीशी अवघड आहे साडी ही, पण प्रयत्न तरी करून बघा. आता इथं बघा, साडीला काय केलंय मी, कपडा पुरत नव्हता म्हणून मी काय केलं, हे अस्तर आहे ना, तर अस्तरचीच बाही बनवली, पण सुरेख दिसायला लागली का नाही. थोडासा कलर फिक्कट आहे, पण छान दिसतंय. अस्तरच्याच बाह्या बनवून टाकल्यात मी अशा, हे बघा छान आहेत. जास्त डिझाईन वगैरे केली नाही, साधं सिंपल शिवले. शाही मस्तानी साडी. आता ही साडी 6 वारी साडी आहे ही, रोज नेसण्यातली असेल 350 रुपयात साडी असणार ही बहुतेक, गेस करून सांगते मी, मला काही किमती माहित नाही, त्यांच्या ते घरून आणून देते साड्या. ही साडी त्यांनी ऑलरेडी एक साडी शिवून नेलेली, पण त्यांना केशरी कलरची साडी पाहिजे होती, कारण मॅडमनी सांगितली होती केशरी कलरचा आणा म्हणून शिवून. तर इथं बघा मी काय केलंय, इथं वेगळी लेस आहे, तर इथं माझ्याकडलंच मी काट वगैरे लावले, कारण पुरत नव्हती साडी. इथं सुद्धा विदाऊट थोडासा कास्टच गोल्डन कलरचा लावलाय, पुरत नव्हती म्हणून. असं मग आपल्याकडलेच राहिलेले कपड्याचं आपण व्यवस्थित करून देतो. इथं कास्टाला बघा मी काय केलं, कास्टाला लेसच पुरत नव्हती, मग चांगलं दिसणार नाही ना, लेस नव्हती मोठ्या पट्टीची, धडी नव्हती, काय म्हणायचं धडीच म्हणतात, हा ती नव्हती, त्याच्यामुळे मी तसं केलं. बघा तुम्ही, लेस लावून मी काय केलं, कास्टा तयार केला अशा पद्धतीने, सिंगल कास्टा. डबल कास्टा शिवल्यावर तर साडीच पुरत नाही. चला, तुम्हाला सगळ्या साड्या दाखवल्या, आता एक ब्लाऊज राहिला त्याच्यावरचं मला रेडी करायचं.
ब्लाऊज कशावरचा हं? कोणता? त्याच्यावरचा आहे. त्याच्यावरचा आहे. महादेव पीस शिंदे कोणाला आणून देत आपण? पीस शिवले ते काय असतं आहे. ओके. हाय गाईज, हे बघा त्या साडीवरचा, केशरी साडीवरचा ब्लाऊज मी रेडी केला आहे आता सध्या तरी. अशाच पद्धतीने मला दाखवता येत नाही का हाताने. आता पाठीमागून बॅक साईडला डिझाईन नाही केली, इथं पण डिझाईन करते मी. जुन्या साडीपासून चाई मस्तानी साडी बनवली. तर आमच्या जावेने ना गावाकडे शिवलेत साड्या, 10 साड्या शिवल्यात. 10 साड्यांची ऑर्डर घेतली होती तिनं गॅदरिंगची. सगळ्यांना शाही मस्तानी साडी शिवणं नाही सांगितली ते मॅडमनी तिथल्या. तर माझ्याकडे 3 साड्या आल्यात त्याच्यामधल्या गावात ना. असो, ते आपण छान शिवतात कपडे. त्यांनी ब्लाऊज मला शिकवलं होतं एकेकाळी शिवायला. तर आमचं बेबीचं आंघोळ झालेली नाही, 12 वाजलेत आता सध्या तरी. सकाळ सकाळ लवकर मी हा ब्लाऊज रेडी करण्यासाठी बसले होते, काम वगैरे करून. स्वयंपाकही केला, डबा दिला. पिऊ आज शाळेला गेली. आज पिऊ दिसते कुठं नाही. आमचं बेबी कार्टून. अच्छा ना बाळ. हॅलो सानू. आय सानू. सानू यायला बघतच नाही, टीव्हीच बघती. बघायचं का? बघायला लागले. सानू आलं माझं पिलू, आलं माझं बछडा, आलं माझ्या कुतडा, आलं माझं मुतड, आलं माझं आग्र. सानू हे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ. कार्यक्रम तर केला नाही ना तो? ओय सानू हे बघ. हाय हाय. आहा चोदी झाली, चोदी. आमच्या पिलीला चोदी झाली. शिकेली का नाही? नाही केली. असं धरून बघावं लागतंय मला. चल का बोल गुड मॉर्निंग. बोल गुड मॉर्निंग. राम राम. म्हण म्हण. छान माझ्यासारखीच आहे दिसायला. बोल गुड मॉर्निंग. लय पालतं पड वाटतंय आम्हाला. 3 महिन्याची बेबी है ना पिला. गुड मॉर्निंग. हॅलो माय बेबी.